स्थलपंच सामना चालू करायचा आहे। या ठिकाणी जगदंबा कापोली विरुद्ध संघ असेल श्री गावदे वडवली संघ। तसेच त्या ठिकाणी नाणेफेकी जिंकली आहे। तसेच यूट्यूब वाहिनीवरती जोडलेल्या सर्वच मायबाप रसिक वर्गाचा माहितीसाठी या ठिकाणी यूट्यूब वाहिनीवरती थोडंसं टेक्निकल एरर आल्यामुळे या ठिकाणी या सामन्यामध्ये या ठिकाणी हा सामना आपल्याला लाईव्ह पाहता येणार नाही, त्याबद्दल आपली सर्वांची दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो। पुढील सामना निश्चितच आपल्या ठिकाणी लाईव्ह यूट्यूबच्या या वाहिनीवरती या ठिकाणी लाईव्ह आपल्याला पाहायला मिळेल याची निश्चितच आपल्याला ग्वाही देतो। धन्यवाद। या ठिकाणी सामन्याला होते अगदी जबरदस्त गेम या ठिकाणी पाहायला मिळतो ते म्हणजे श्री गावदेवी या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते। अगदीच 8 गुणांचा साठा या ठिकाणी आपल्या संघाकडे श्री गावदेव वडवली राजची चढाई मैदानामध्ये अगदीच भन्नाट वेग या ठिकाणी ज्याच्या पायात धुमचक्री वादळ घेऊन चढाईसाठी सज्ज झालाय। राजची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते। किती गुणांची लयलूट करेल जबरदस्त संघ, दोन्ही संघ आपण जर पाहिलं तर नामवंत ओ हो गुणांची कमाई या ठिकाणी पाहायला मिळाली असती, परंतु या ठिकाणी अनिकेत पहिल्या चढाईमध्ये जर आपण पाहिलं तर अगदीच 4 गुणांची कमाई केली होती, ती म्हणजेच अनिकेत यानं अगदीच रिक्त असल्या माघारी परतण्याचं मानस काहीशा गुणांची आघाडी घेऊन श्री गावदेव वडवली संघ प्रत्युत्तरास स्मरणची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते। थर्ड रेड धोक्याची घंटा अर्थात जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संघे अहो युद्ध आमचं सुरू। किती गुणांची लढत जबरदस्त चढाई या ठिकाणी सक्सेसफुल चढाई पाहायला मिळेल स्मरणच्या माध्यमातून या ठिकाणी। आता मात्र गुणांचा साठा या ठिकाणी पाहायला मिळतोय जबरदस्त, परंतु प्रत्युत्तरास चढाई पियुष कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये। जर्सी क्रमांक 2 नवका चढाईपट्टू या ठिकाणी पाहायला मिळतोय। निश्चितच एक भन्नाट वेग याही खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, परंतु जबरदस्त खेळाडू आहे श्री गावदेव वडवली संघाचा। प्रत्युत्तरास चढाई कोण असेल शांतरित्या चढाई मैदानामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अर्थातच जर आपण पाहिलं तर पियुष कांबळे मैदानामध्ये पाहायला मिळतोय। प्रत्युत्तरास चढाई सज्ज कोण असणार राज पाटील पुनर्ष एकदा मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय। 6 खेळाडूंच्या रणक्षेत्रात गुणांची कमाई करेल का कळणं गरजेचं आहे। बऱ्याचशा गुणांच्या आघाडी ओ हो बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे सक्सेसफुल चढाई म्हणता येईल की काय पानं निर्णायक ठरणार आहे, परंतु गुणांची कमाई जबरदस्त चढाई एका गुणाचा साठा पुनश्च एकदा पाहायला मिळतोय। पियुष कांबळे दुसऱ्या चढाईसाठी सज्ज झालाय। जबरदस्त खेळ याही खेळाडूच्या माध्यमातून ओ हो बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, परंतु कमालीचा बोनस गुण या ठिकाणी पाहायला निश्चितच मिळेल की काय सक्सेसफुल चढाईसाठी सज्ज भन्नाटी वेग याही खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो। मित्रांनो यूट्यूब वाहिनीवरती या ठिकाणी पुनश्च एकदा जोडलेल्या मायबाप रसिक वर्गाचा अगदीच हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत। चढाई सज्ज राज पाटील 5 खेळाडूंच्या रणक्षेत्रात आता मात्र धावून गेलाय। किती गुणांची लयलूट करेल पानं निर्णायक ठरणार आहे। ओ हो सक्सेसफुल चढाई पाहायला मिळाली। प्रत्युत्तरास पुनश्च एकदा टाइम आउट घेतला जातोय। या ठिकाणी आपण पाहिला तर सर्वच रसिक वर्गाची पावलं अगदीच होळीच्या मैदानावरती या ठिकाणी येऊ लागले आहेत। होय चर्चा चालू आहे। श्रीवर्धन तालुक्यामध्ये बोर्ली पंचायत गावात शीतलादेवी क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषक नामदार भरत शेठ गोगावले साहेब यांच्या
माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडताना एक जबरदस्त स्पर्धा अर्थात जिल्हास्तरीय स्पर्धेला लाजवणारी स्पर्धा या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळते. जय गणेश या यूट्यूब आयडी वरती आपल्याला ही स्पर्धा थेट प्रक्षेपण आपण पाहणार आहोत, परंतु मैदानामध्ये देखील त्याच प्रकारची गर्दी सर्वांचीच पावले या ठिकाणी बोर्लीच्या या मैदानावरती येऊ लागली आहेत. घड्याळ जर आपण पाहिला तर 7:02 कालावधी. टाइम आउट नंतर जर आपण पाहिला तर अगदीच सामन्याला पुन्हा सुरुवात. राज पाटील चढाईसाठी सज्ज झालाय. ओहो, जबरदस्त रनिंग हँड टच पाहायला मिळाला. गुणांची कमाई पाहायला मिळते, परंतु कमबॅक पाहायला मिळालाय. अर्थात जगदंबा क्रीडा मंडळ कापोली संघ. मित्रांनो, जगदंबा कापोली संघ सुरुवातीला कोसळतो, परंतु निश्चितच अगदीच उसळणारा संघ आहे. पलटवार पाहायला मिळेल. परशुराम रोटकर मैदानामध्ये बेताच वेगाचा बादशहा म्हणून ज्याची ओळख आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रत्युत्तरास पुन्हा एकदा राज पाटील मैदानामध्ये सज्ज झालाय. किती गुणांची लयलूट करेल, किती गुणांची कमाई करेल. ओ हो, सक्सेसफुल चढाई. मध्यांतर झालाय. निश्चितच सामन्याला रंगता पाहायला मिळेल. ज्या प्रकारे आपण पाहिलात पहिल्या चढाईमध्ये 4 गुणानंतर लोडाचा बोजा पाहायला मिळाला होता, परंतु आता मात्र पलटवार पाहायला मिळाला. जबरदस्त खेळ. मित्रांनो, जगदंबा कापोली संघ सुरुवातीला कोसळतो, मग उसळतो. पुढील सामन्या ठिकाणी सेकंड कॉल दिला जातोय. गावदेवी बोर्ली पंचायतन ओम जाकमाता कापोली या ठिकाणी आपण वेळ घ्यायचा नाही आहे. सामना संपल्याच्या नंतर आपण मात्र लगेच विना विलंब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, विनंती असेल. प्रत्युत्तरास अनिकेतची चढाई. पहिल्या चढाईमध्ये ज्यानं 4 गुणांची कमाई केली होती. मध्यांतरापर्यंतचे गुणफलक जर आपण पाहिला तर जगदंबा कापोली 8 गुण, श्री गावदेव वडवली 10 गुण, नाम मात्र 2 गुणांची आघाडी पाहायला मिळते. ओहो, किती गुणांची कमाई, 2 गुणांची कमाई. सॉरी, चुकीची दुरुस्ती. मध्यांतरापर्यंत गुणफलक जगदंबा कापोली 10 आणि श्री गावदेव वडवली 12, 2 गुणांची आघाडी. राज पाटील सज्ज झाले मैदानामध्ये. चढाईसाठी गुणांची कमाई करेल का, पाड निर्णायक ठरेल. अनिकेत कांबळे. जबरदस्त चढाई पाहायला मिळाल्या. पहिल्या चढाईत 4 गुण आणि मागच्या चढाईमध्ये 2 गुण, टोटल 6 गुणांची कमाई केली आहे. प्रत्युत्तरास पुन्हा एकदा पाहायला मिळतोय राज पाटील. सामन्याचं पारड बदलवण्याची ताकद या चढाईपटूकडे आहे. ओहो, बोनस गुण वाढण्याचा प्रयत्न. किती गुणांची लयलूट करेल, पाने मात्र निर्णायक ठरेल. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. श्री गावदेव वडवली 12 गुण, जगदंबा कापोली 10 गुण, नाम मात्र 2 गुणांची आघाडी. अनिकेतची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. किती गुणांची लयलूट करेल, परंतु काहीशाच गुणांची आघाडी आहे. आघाडी टिकवायची असेल तर मात्र शांतरित्या खेळ करावा लागेल.
प्रत्युत्तरास राज पाटील थर्ड रेड साठी आमंत्रित केलाय. धोक्याची घंटा आता मात्र वाजली आहे. जिंकू किंवा हरू अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. गुणांची कमाई करावी लागेल. हो हो सक्सेसफुल चढाई पाहायला मिळाली. परंतु पारड बदलेल का सामन्याचं. थर्ड धोक्याची घंटा आता मात्र गुणांची कमाई करावी लागेल. सामना संपायला 4 मिनिटे. हो हो जबरदस्त टॅकल पाहायला मिळाला. मी म्हटलं होतं जगदंबा कापोली संघ सुरुवातीला कोसळतो मग उसळतो. 5 खेळाडूंच्या रणक्षेत्रात चढाई सज्ज झाला. रोहित पाटीलची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. काय घडेल जबरदस्त सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल. टाइम आउट घेतला जातोय. रणनीती आखली जाते आहे. आराखडा आखला जातोय. डावपेच आखले जातील. काही क्षण शिल्लक आहेत. कोण बाजी मारेल सामन्यामध्ये काय घडेल. पियुष कांबळे मैदानामध्ये सज्ज झालाय. जबरदस्त चढाईपटू. हो हो आता मात्र पियुष कांबळेचं वारू रोखले गेले. गुणांची कमाई पाहायला मिळते. जगदंबा कापोली संघ मित्रांनो माघार घेणाऱ्यातला संघ नाही. जबरदस्त लढत मैदानामध्ये शांतता पाहायला मिळते. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे पंचांनी घोषित केली. चढाई सज्ज. तसेच प्रेक्षकांमध्ये अमोलजी हिदूकर आपण असाल तर या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा आयोजकांकडून या ठिकाणी सूचना आलेली आहे. अमोलजी हिदूकर आपण प्रेक्षकांमध्ये असाल तर मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे विनंती असेल. निश्चितच रोमहर्षक स्थितीमध्ये या ठिकाणी हा सामना पाहायला मिळतो. सन्मान्य श्री सूरज जोधूकर साहेब यांकडून मंडळाला रोख रक्कम 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ आपला अत्यंत अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. तसेच सुपोजित तोंडलेकर आपण देखील या ठिकाणी असाल तर या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. इच 1 पॉइंट पाहायला मिळाला. दोन्ही संघाला एका एका गुणाची कमाई पाहायला मिळाली. परंतु परशुराम रोडकर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे. अनेक वर्ष वडवली संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. काय घडेल रोहित पाटील. मित्रांनो थर्ड अँड फायनल कॉल. नेक्स्ट मॅच ओम जाखमाता कापोली गावदेवी बोरली पंचतन. आपण मात्र तयारीत राहायचं आहे. लगेचच मैदानाकडे सामना संपल्यानंतर आपण मात्र सज्ज व्हायचं आहे. विनंती असेल. परशुराम रोडकर ची चढाई पाहायला मिळते. थर्ड रेड साठी आमंत्रित केलाय. परशुराम रोडकर च वारू रोखावं लागेल. ओ हो जबरदस्त टॅकल पाहायला मिळाला. परशुराम रोडकर च वारूळ रोखलं गेलंय. निश्चितच सामन्याला कलाटणी. काय घडेल परशुराम रोडकर मात्र बाद झालाय.
सामना संपायला काही क्षण परंतु राज पाटील सामना संपायला शेवटचा मिनिट. काय घडेल हो? सुपर टॅकल झाला तर गावदेवी श्री गावदेवी वडवली संघ मात्र पुन्हा एकदा थर्ड धोक्याची घंटा पकड झाली तर श्री गावदेव वडवली संघ आणि गुण मिळवला तर ओ हो या सामन्यामध्ये जगदंबा कापोली हा संघ विजय झालाय. विजय संघाच्या हार्दिक अभिनंदन. पराजित संघाच्या हार्दिक आभार. काटाकी लढत पाहायला मिळाली. चला गावदेवी बोरली ओम जाखमाता